आता इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की रेरा ऍक्ट हा केंद्र सरकारचा आहे, परंतु तो सर्व राज्यात समान नाही. कारण केंद्राने काय केलं, एक तुम्हाला स्केलेटन बनवून दिलेला आहे आणि या आधारे प्रत्येक राज्याने तिथल्या लोकल परिस्थितीची अंदाज घेऊन त्याप्रमाणे रूल्स करायचे आहेत, रेग्युलेशन्स करायचे आहेत, ऑथॉरिटी स्थापन करायची आहे, मग त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. तर अशा रीतीने प्रत्येक राज्यामध्ये एक रेरा प्राधिकरण स्थापन केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे रूल्स आहेत. जे महाराष्ट्राचे रूल्स वेगळे आहेत, दुसऱ्या राज्याचे रूल्स आणखी वेगळे असतात. छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कुठच्या प्रोजेक्टनं आपण त्यातनं एक्झेम करायचं. म्हणजे काय काय असं होतं की जेव्हा रेरा कायदा सुरू झाला, जेव्हा इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, तेव्हा ओसी असलेल्या प्रोजेक्टना वगळायचं ठरलं. मग ओसी असलेले म्हणजे कुठचे, त्या कुठच्या प्रोजेक्टना ओसी धरली पाहिजे, की त्यांनी अप्लाय केला होता त्यांना पण सूट द्यायची का वगैरे बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली. म्हणून प्रत्येक राज्यामधले रूल्स हे वेगळे आहेत. महाराष्ट्रातले रूल हे फक्त महाराष्ट्रातल्या राज्यातल्या प्रोजेक्टना लागू होतात. हा फरक त्याच्यातला आपण स्पष्ट केला पाहिजे.